जून महिना हा 20 तारीख आली जून महिन्याची, मात्र मान्सून हा अजूनही दाखल झाला नाही. त्या अनुषंगाने जर बघितलं तर खरीप हंगामाच्या ज्या तयारीसाठी शेतकरी या बी खताने यासाठी तयारी लागला आहे. विशेषतः म्हणजे जे बियाणं असतो ते बियाणं आता शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी पुरणार नाही. त्या अनुषंगाने जर बघितलं कृषी विभागाच्या वतीनं तसेच पाणी फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक बियाणे उगम शक्तीचं प्रशिक्षण देणं चालू आहे. सध्या परिस्थितीत बघितलं तर गावगाव जाऊन हे प्रशिक्षण देणं चालू आहे. सध्या मी तामशी या गावामध्ये, या गावातले जे शेतकरी गट आहे, या गटातील शेतकऱ्यांना जर बघितलं तर सध्या परिस्थिती कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या वतीने जर बघितलं तर बियाण्याचं प्रशिक्षण देणं चालू आहे. जवळपास हे बियाणे उगम शक्ती जितकी 70%च्या वरी असली तर हे बियाणं चांगलं असणार आहे, कारण शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही मोठी म्हणजे मदत होणार आहे. विशेषतः म्हणजे कृषी विभागाने याच्यात पुढाकार घेतला आहे. सध्या परिस्थिती मी तामशी गावात आहे. आपल्यासोबत काही कृषी सहाय्यक आहेत. दादा, काय परिस्थिती, काय काय कारण आहे याच्यामध्ये? सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत आपण तालुक्यामध्ये जवळपास 68 गट या ठिकाणी फॉर्म केलेले आहेत आणि 68 गटापैकी 68 गट माती परीक्षण आसन, दशपर्णी अर्क आसन, बियाणे उगवण क्षमता चाचणी तसेच बीज प्रक्रिया ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी गटाच्या मार्फत एकत्र येऊन आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. करण्याचा उद्देश एवढाच आहे, गटांनी एकत्र यावं. एकत्र आल्याच्या नंतर उत्पादन खर्च कमी व्हावा व उत्पादन वाढवावं हा याच्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश आहे. नक्कीच मला सांगा, सध्या जे बियाण्याची तुम्ही ही जी प्रक्रिया चालू आहे याचा मागचा हेतू काय आहे नेमका? बियाणे उगवण क्षमता बराच वेळा असं होते की शेतकरी बियाणं मार्केटमधून आणतात किंवा बाजारातून आणल्याच्या नंतर बियाण्याची उगवण क्षमता तपासणी त्या ठिकाणी करत नाहीत. मग बऱ्याच वेळा आपली पेरणी त्या ठिकाणी उलटण्याची संभावना राहते. मग या ठिकाणी जर आपण बियाणे उगवण क्षमता जर तपासणी केली तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला समजते की आपलं बियाणं उगवणार आहे की नाही आणि आपला दुबार पेरणीचा जो खर्च आहे तो त्या ठिकाणी टळला जाऊ शकतो. नक्कीच याचा फायदा जर बघितला तर या वर्षी जर बघितलं तर मान्सून हा लांबणीवर गेलेला आहे आणि आता त्या शेतकऱ्यांना म्हणजे मान्सून जे पेरणीचे दिवस असतात ते लांबणीवर जाणार आणि त्या अनुषंगाने दुबार पेरणी पुरणार नाही. यावर्षी एक तर एल निनोच्या संकटामुळं शेतकऱ्यांवर एक मोठं संकट आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा पाणी फाउंडेशनच्या अंतर्गत ज्या काही छोट्या-छोट्या बाबी आहेत, जसं BBF पेरणी यंत्राचा वापर करणे, अर्ली व्हरायट्या त्या ठिकाणी वापरणे, बियाणे उगवण क्षमता, बीज प्रक्रिया ह्या जर छोट्या-छोट्या पद्धतीचा अवलंब केला तर निश्चित या संकटावर सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं मात करता येऊ शकते. नक्कीच हे होते आपल्यासोबत कृषी सहाय्यक. विशेषतः म्हणजे अजून जर बघितलं तर सध्या परिस्थिती जर बघितलं तर सध्या परिस्थिती आपल्या अजूनही काही कर्मचारी आहेत. दादा, मला सांगा काय परिस्थिती आहे आणि काय शेतकऱ्यासाठी तुम्ही ही मदत म्हणून काम करता? नमस्कार, मी विठ्ठल गोरे, मंडळ कृषी अधिकारी वाशिम 2. आपण या ठिकाणी पाणी फाउंडेशन तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या मार्फत गाव स्तरावर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करत आहे. तसेच FGL फार्मर ग्रुप लीगच्या माध्यमातून माननीय जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी आरिफ शाह सर तसेच माननीय प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण FGL हे फार्मर ग्रुप लीग ऍक्टिव्हिटी राबवून शेतकऱ्यांना जे खरीप हंगामाच्या दृष्टीने आहे, म्हणजे बीज प्रक्रिया उगवण क्षमता तपासणी असेल, बीज प्रक्रिया करण्याचे असेल, हे जे आपल्यासोबत अजूनही काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याकडून जाणून घ्या. दादा, ही प्रक्रिया चालू म्हणजे तुमच्याकडून शेतकऱ्याकडून कृषी विभाग करत आहे, नेमकंच तुम्हाला कसं वाटतं याच्यातून? बीज प्रक्रिया केल्यानंतर शेतकऱ्याची एक तर फसवणूक होणार नाही आणि बियाण्याची उगवण शक्ती चांगली असल्यामुळे जर असली तर बियाणे चांगले उगवेल शेतात. जर बियाणे जर कमकुवत उगवलं तर त्याच्यात एक फसवणूक केल्यासारखी होईल आणि शेतकऱ्याची जास्त खर्च वाढेल, म्हणजे परत दुबार पेरणीची संकट येईल. त्यासाठी प्रशिक्षण घेऊन हे बीज प्रक्रियाचं प्रशिक्षण सध्या चालू आहे. पाऊस लांबणीवर गेला तर? हो, पाऊस लांबणीवर गेला त्यामुळे आणि साहेबांनी मी सांगितलं की जे कमी दिवसात येणारे पिकं आहेत, सोयाबीन व्हेरायटी आहेत, त्या निवडण्याचं मार्गदर्शन साहेबांनी केलेलं. नक्कीच हे शेतकऱ्यासाठी जे प्रशिक्षण चालू आहे, जेणेकरून जे म्हणजे दुबार तिबार पेरणीची वेळ या शेतकऱ्यावर आली नाही पाहिजे. बियाणीची तपासणी करूनच शेतकऱ्यांना आता पेरणी करणं गरजेचं आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.